हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता ना सकाळच्या 6:30 पावणे 7 वाजत आलेत आणि संजीतचा टिफिन बनवते मी आणि नाश्त्याला पण काहीतरी करायचं. तर इथं इडलीचं पीठ आहे. इडलीच नाही सॉरी डोश्याचं पीठ आहे. तर सुकं पीठ आहे आणि डोसे छान होतात बऱ्यापैकी. जे आपण तांदूळ वगैरे भिजत घालून घालून बनवतो ना, तर तसं एवढं नाही, पण आहे झटपट आहे. त्यामुळं जर थोडंसं बरं आहे. कधी तर आपण टिफिनला, नाश्त्याला देऊ शकतोय. तर आता मी टिफिनसाठी तसं तर करते. तर डोश्याचं पीठ संचित पुरतच घेतलं थोडंसं आणि त्याच्यात पाणी घालायचं. मीठ वगैरे ऑलरेडी सगळं घातलेलं असतं आणि असं पण नाही की पाणी घालून त्याला थोडा वेळ ठेवायचं. डायरेक्ट डोसे केलं तरीही चालते आणि मला असं वाटते की थोडंसं मीठ जास्तच असते. आता कंपनी कोणते ते काय आता विसरली मी खरं तर. डीमार्टला आणि मॉलला दोन्हीकडे पण मिळते. तर ते पीठ आणलं होतं आईनी आणि आणल्या लगेचच मी उद्घाटन केलं. तर आता बरेच दिवस झालं डोसे काही केले नव्हते. त्यामुळे पॅन घाण झालं. तर पॅनला धुवून घेतलं. पीठ पण आपलं तयार झालं आणि आता पटकन सिंपल असे डोसे बनवून घ्यायचे. संचित अजून झोपलाय, उठला नाही संचित. संचित उठला की मग संचितचे पप्पा अंघोळ वगैरे घालत असतात आणि मग संचितचे पप्पा अंघोळ वगैरे घालते तोपर्यंत मग माझं काहीतरी टिफिनला बनवायचं चालू असते. संचित सकाळचा काही जास्त नाश्ता वगैरे काही करत नाही. उगं खाल्लं तर खातोय नाही तर मग तसाच जात असतोय. त्यामुळे टिफिनला द्यायचं काहीतरी बऱ्यापैकी. टिफिन पण साहेबांचं मूडवरचं काम आहे. खाल्लं तर टिफिन पण खातोय नाही तर घरी आल्यावर मग जेवण करतो व्यवस्थित. तर मग आता पॅन आहे तर गरम करायला ठेवले आणि पॅनचा काय प्रॉब्लेम आहे. पॅन म्हणजे असं थोडंसं त्याला सेट करायला लागतंय. त्यामुळे मग काय करायचं थोडंसं गरम करायचं, तेल टाकायचं, पुसून घ्यायचं. तर ह्या आहेत आमच्या भांडेवाल्या मावशी. त्यांना पाहिजे होता साबण. तर आई साबण द्यायला लागले होते त्यांना आणि लवकर येतात सकाळच्या त्या पण 6:30 पावणे 7 वाजेपर्यंत येतात आणि 7 वाजेपर्यंत भांडे घासून जातात त्या सगळ्या. मग आता भांडी घेऊन चालल्यात त्या आणि मग भांडी थोडीशी जे काही सकाळी लागते ना तर ती घासून ठेवायचं नाहीतर मग दुसरंच काहीतरी वापरायला लागते असं आहे. त्यामुळे आमच्याकडं उलटण तर जवळपास एक 5-6 उलटण आहेत. पळ्या 3 आहेत. असे डबल डबल भांडे सगळी ठेवायला लागतात. कारण सकाळी नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत सगळं घासायला ठेवायला लागते आणि मग सकाळी जे वापरले ते नंतर संध्याकाळी वापरायचं म्हणलं की घासून घ्यावं लागते. त्यामुळं मग भरपूर अशी भांडी जास्त ठेवायला लागतात वर आणि मग आता एका साईडला चहा पण ठेवायला लागले मी. म्हणलं आता संचितला विचारलं दूध पितोय का? आता संचित म्हणला नको दूध नाही प्यायचं मला. मग आता दूध पण नाही प्यायचं म्हणलं चहा बिस्किट तर खाऊन जाईल. तर त्यामुळे आता माझ्यासाठी आणि संचितसाठी दोघांसाठी चहा ठेवते मी आणि मग लगेच मग गरम गरम डोसे आपले बनवून घ्यायचे. तर एका पातेल्यात आता कमी गॅसवर उकळी येऊ द्यायची आणि डोसे काय पटकन होते त्याला काय वेळ लागत नाही आणि जे आपण काय म्हणतोय आपण इडली म्हणजे असं तांदूळ आणि उडीद डाळ असं भिजवून जसं म्हणजे डोसे आपण करतोय ना तर तसं एवढे असं होत नाहीत. चिकटपणा थोडासा कमी असतोय असं मला वाटते. तर चहामध्ये थोडंसं अद्रक आणि इलायची पण घातली आणि दूध पण संपत आले. आता दूध फ्रीजमध्ये ठेवायचं आणि दूध छान असतं. बऱ्यापैकी छान मिळतं. आता जे पॅकेटचं दूध असतं ना त्याच्यापेक्षा म्हणजे कंपनीचं दूध असतं ना त्याच्यापेक्षा बरंच आहे दूध. साय वगैरे निघते आणि त्या साईचं मी तूप पण करत असते. त्यामुळे तुम्हाला दाखवून झालंय पण माझं. तर उलटं धुवून घेतलं मी आणि आता एका साईडला चहा होतोय. तोपर्यंत मग आता गरम गरम डोसे तयार करायचे. संचितचं चाललंय अंघोळ करायचं काम. संचितला उठवून आणलं त्याने. संचित सकाळचा उठत नाही लवकर आणि पीठ चाटून बघितलं थोडंसं मी. तर मीठ जास्तच वाटलं. आता हे म्हणजे असं डोसा वगैरे असेल ना तर पिवळा बटाटा सांबर असेल तर छान लागते. पण संचितला आमच्या पिवळा बटाटा पण आवडत नाही आणि सांबर पण आवडत नाही. त्यामुळं त्याला तिळाची चटणी, जवसाची चटणी असं चटण्या आवडतात खायला. म्हणून मग त्याच्यासोबतच द्यायचं आणि तव्यावर मी थोडंसं तेल घातलं, पाण्याचा शिंतोडा मारला, टिश्यू पेपरनी सगळं तवा पुसून घेतला आणि मग डोसा पसरवून घ्यायला लागले. आता डोसे म्हणावे एवढे मोठे वगैरे पण असे काही झाले नव्हते. बऱ्यापैकी झालते आपले आणि संचितला टिफिनला दिले की मग सगळं संचितने टिफिन खाऊन आला होता डोसे. टेस्टी लागतेत आणि लहान मुलांना कसं थोडंसं मीठ वगैरे जास्त असेल तर आवडते खायला. त्यामुळं मग तूप, बटर काही पण लावायचं आणि मस्त असं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं. इथं बघू शकता छोटे छोटे एकदम डोसे मी तयार केले होते. नंतर मग डोसा तयार झाला की आता चहाला पण आपल्या छान उकळी आली होती. मी चहा कधी पण करताना काय करते कमी गॅसवरच करत असते असं फुल गॅसवर नाही करत. त्यामुळं चहा पण झाला करून मग आता संचितला चहा, बिस्किट आणि मी थोडासा चहा पिणार आहे. आणि त्याला नाश्ता चारायला लागतोय खात काय नाही आणि सकाळचा टाइम कसं पट 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 जाते एकदम असं पटकन टाइम जातोय त्यामुळे सकाळी कितीही लवकर उठलं तर काय आवरत नाही आणि भाजी चपाती असल्यावर तर जास्तच वेळ जातोय
त्यामुळं मग असं डोसे, पराठे असं काय असेल तर मग पटकन होते. पोहे, उपमा, शिरा, चपाती, भाजी म्हणले की जास्त वेळ लागतोय आणि चपाती भाजी दिल्यावर संचित खात पण नाही. तसं आज घेऊन येतोय माघारी. त्यामुळे मी सध्या तरी जास्त चपाती भाजी देत नाही. तर झालं आता 30 तारखेपासून त्याची एक्झाम सुरू होणार आहेत. 7 तारखेला संपणार आहेत. नंतर सुट्ट्या सुट्ट्या. तर हा मी डोसा ना त्याच्यावर थोडासा पावभाजी मसाला असा टाकून केला होता बटर वगैरे लावून आणि छोटे छोटे केलते त्यामुळे 2-3 दिले. म्हणलं आता संचितनी काय केलं सांगू का? नाश्ता जेव्हा मी आता चहा आणि बिस्किट देते म्हणलं ना, तर ते चहा आणि बिस्किट कसलंच खाल्लं नाही. कसलं म्हणजे एक घास सुद्धा नाही खाल्ला. म्हणला मला नाश्ता कसलाच करायचा नाही. मग त्यामुळं मग म्हणलं आता जेवढे डोसे केलेत ना, तर तेवढे सगळे देऊया आणि त्याला आवडतेत पण खायला. म्हणून सगळ्यात वर थोडेसे 2 मसाल्याचे डोसे केलते, तर मसाल्याचे 2 डोसे वर ठेवले. मसाला वगैरे छान लागतात तसं पावभाजी मसाला असेल ना, तर तो थोडासा टाकायचा, बटर लावायचं आणि भाजून घ्यायचं. नंतर इथं आहे जवसाची चटणी, तर त्याला जवसाची चटणी आवडते. त्यामुळे मग देत असते आणि चांगली पण असते जवसाची चटणी वगैरे खाल्लेली. तिखट नसते, जास्त करत नाहीत आई, म्हणजे घरीच बनवलेली आहे. तर आपला संचितचा टिफिन आहे, तर अशा रीतीने पॅक झाला. आणि एवढं सगळं होते तर संचितचे पप्पा सगळं त्याला तयार वगैरे करत असतात. त्यामुळं हे बघा इथं आहे. तर मीच दोन्ही कपातला पण चहा पिले आणि टोस्ट वगैरे घेतलेले तर ते साईडला ठेवले. तर सकाळी लवकर उठवलं की थोडासा मूड खराब होतोय त्याचा. जास्त काही बोलत नाही. त्यामुळे फुगून फुगूनच होता. दाताना तर बाई पण केलं नाही. नेहमी बाई करतोय. पण आज काही बाई पण केलं नाही आणि थोडासा मूड खराबच होता त्याचा. कारण रात्री लेट झोपला होता आणि सकाळी लवकर उठला होता. त्यामुळे मग काही बोलला नाही. काहीच नाही. बाई पण केलं नाही. नंतर ज्या मगाशी भांडीवाली मावशी आपल्या भांडी घासून गेलते तर त्या भांडी आता मांडून घेते मी आणि भांडी मांडून झालं की नंतर मग सगळं आंघोळ वगैरे करायची बाकीची नंतर मग इथून पुढे आमचा स्वयंपाक असतो सकाळी आम्ही दोघं म्हणजे जेवणच करत असतो 9:30 पावणे 10ला त्यामुळे मग संचित स्कूलला गेला की मग माझं बाकीचं आवरून घेत असते आणि मग आमच्या दोघांचा स्वयंपाक वगैरे जे काय बनवायचं आहे तर ते करत असते आणि मग थोडंसं बाहेर पण जायचं होतं आम्हाला त्यामुळे आता जेवण वगैरे केलेलं काही दाखवलं नाही आणि आपल्या पंढरपूरमध्ये पहिल्यांदाच अशी महिला रिक्षा चालवते पिंक रिक्षा तर इंस्टाग्रामला रील्स पण आल्या होत्या आणि आज आम्हाला बघायला पण मिळालं चला तुम्हाला आजचा छोटासा मिनी ब्लॉग आहे सॉरी मिनी ब्लॉग नाही आपला व्हिडिओ आहे तर कसा वाटला ना ते कमेंट करून नक्की सांगा बऱ्याच दिवसातून मी लॉंग व्हिडिओला असा आवाज जोडते त्यामुळे मिनी ब्लॉग असं आलं तोंडात व्हिडिओ कसा वाटला ना कमेंट करून नक्की सांगा आणि बाय